सर्व टाकून घेतले। आता एक वेळ मच्छा किती सारे आहे। हो का? हा बाजूचा हे काय पाव आहे किलो? हो आता घे ना मग मसाला घ्या, पाहू द्या ना मसाला काय काय घ्यायचा। तर बाजारात एवढी गर्दी आहे की काही सुचूनच नाही राहिलं। जिकडे गर्दी कमी आहे त्या त्या रस्त्याने चाललो, कारण मोबाईल घेता आला पाहिजे ना त्या हिशोबानं। हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे आमच्या गावचा आठवडी बाजार। तर मी चालली आज आमच्या गावच्या बाजारातनी, तर तुम्हाला पण दाखवतो आमच्या गावचा बाजार। चला मग निघू। तर चला आता आलो बाजारातनी। तिकडे कपडे आहेत, इकडे उसाचे पण हे आले, गाड्या आल्या उसाच्या। इकडे चादर पण आले, दिसत असतील तुम्हाला। इकडे लागला इथून बाजार। आता हिवाळ्याचे ना स्वेटर पण आहे तिथं। एकूण कपडे काय चपलाईचं पण दुकान आहे, पाहू शकता तुम्ही। तर चला आता निघू। आणखीन आपल्याला आतमध्ये जायचं आहे, अंदर बाजार आहे मोठा। इकडे फक्त स्टार्टिंग चालू झाली होती बाजाराची। स्वेटर आज तर लयच स्वेटर आले, कारण की हिवाळ्याच्या ना लयच थंडी पडून राहिली। इकडून मस्त पोंग्याचं पण दुकान आहे, इथं कटलरीचं दुकान आहे, सर्वच कटलरीतनी सामान आहे। आलू कांद्याचं पण दुकान आहे इथं। मसाल्याचं दुकान आहे, किराण्याचं दुकान आहे, भातक्याचं पण दुकान आहे। गर्दी गर्दी आहे इथे। लहान लेकराचं खेळणे पण आहे इथं। तर चला आलो आता बाजारात। बाजार करा लागेल। भाजीपाल्याची दुकानं तिकडे आहे। इथं ब्रेडचं पण दुकान आहे, पाणीपुरीचं पण दुकान आहे। चला सगळ्यात पहिले भाजीपाला घेऊन घेऊ। तुरीच्या शेंगा पहिल्यांदाच आल्या। तर चला आयुषचे पप्पा कांदे घेतो म्हणतात, इथं कांदे आहेत। कांदे किती घेता? 1 किलो कांदे घ्या, 1 किलो कांदे घेतो म्हणतात। बाजारात तर एवढी गर्दी आहे की चालताही नाही राहिलं काही। इथं चपलाईचं पण दुकान आहे। पोरग कसं लढते चपला घ्यासाठी। लसण पण घ्या लागते, तर लसणही घेऊ राहिले। अद्रक पण घ्यायची होती, अद्रक पण घेतली। कांदे लसण अद्रक तर निघालो। हो संभारही घ्या, संभार पण मस्त आहे, गावरान संभार आहे। घेतला का? इथं आयुषचे पप्पा पोंगे घेऊन राहिले। हा घेतले का? हा घ्या। अतिसा भाजीपाला घेतो म्हणतात आयुषचे पप्पा। हो द्या, हातात पकडते हे पहिली टाकता येते नाही चालू। मेथी घ्या ना। मेथी नाही घेतली तर बाजारात काय घेतलं मग? मेथीच तर हा घेतली का? टाका टाका थैलीत टाका। मस्त बाजारात मोठं वडाचं झाड आहे, लय जुन्या काळचं आहे ते, लय दिवसाचं झाड आहे ते। भात का घेता काय? घ्या मग भात का। जिलेबी एवढी गरम गरम आहे म्हटलं, लेस नाही असा घमघम वास येऊ राहिला जिलेबीचा। केळे पण आहेत, कलाकंद पण आहे, शेव आहे, पापडी आहे, बालुशाही आहे, गुलाबजामुन आहे। चला भात घेतलं लेकरांसाठी, गुलाबजामुन घेतले। आणखी शाळेतून लेकर आले की सांगतातच काय काय पाहिजे, तर अजून येतातच मग घ्यासाठी आयुषचे पप्पा। घ्या ना टमाटे, टमाटे घेतो म्हणतात। हिरव्या मिरच्या घ्या।
हा हिरव्या मिरच्या बस. तर चला अर्धा बाजार तर झाला. आणखीन आता आठवणीने घ्या लागेल काय पाहिजे काय नाही. तर आता तिकडं टोक तर फिरून आला तर इकडचं टोक राहिलं. इकडे काय कटलरी त्याचा कटलरीचं सामान आहे सर्व. डबा घेता काय मसाले होत नाही घे ना पतला घे. टिकल्याचे पाकिट पाहिजे ना मोठे मोठे टिकल्याचे पाकिट लहान लहान पाहिजे ते थोडेसे. भाजीचा चम्मच पाहू का केवढ्याचा आहे 20 रुपयाचा आहे का 10 रुपयाचा घेता का 10 रुपयाचा विचारून पा 10 रुपयाचा द्या ना नाही का राहू द्या मग उलचा कसं आहे 10 रुपये. केवढ्याचे आहे 10चीच आहे ना हे घ्या मग द्या. घेतो 2 बरोबर द्या बा तारीख दिली. आता घे ना मग मसाला घ्या पाहू द्या ना मसाला काय काय घ्यायचा. तर बाजारात एवढी गर्दी आहे की काही सुचूनच नाही राहिलं. जिकडे गर्दी कमी आहे त्या रस्त्यानं चाललो कारण मोबाईल घेता आला पाहिजे ना त्या हिशोबानं. मुळा केवढाचा आहे रे 10चा 1 वीसचे 3. आमचे आयुष दिसले आता रस्त्यानं. थांब रे बाबू शाळेतून आले सध्या ये ना मागाय ना गाडी येण्यासाठी ती आला का शाळेतून. काही पाहिजे का तुले काय पाहिजे सांग. कॅडबरी ते घालू पाहिजे ते किटकॅट साऱ्या बाजारात मग पोराले फक्त कॅडबरी पाहिजे 5 रुपयाची. 5ची नाही घालू पाहिजे किटकॅट पाहिजे म्हणजे. बरं थांब पप्पा कुठे गेले पप्पा जवळ पैसे मग काय मागते चाल बरं पप्पा जवळ. आरू कुठे गेला काय माहित. आरूले पाय बरं लयच गर्दी आहे रे. मसाला घे ना आयुषचे पप्पा म्हणतात कोणता कोणता मसाला घेऊन म्हटलं जो तुम्ही दरबारी ना घेत असता तो घ्या. तो बिर्याणीचा तो मसालाही घे जा. हा म्हणते मला कॅडबरी पाहिजे म्हणते 5 रुपये द्या त्याला. किटकॅट ना हो ना रे किटकॅटच घे सांग 5चं नाही. थांब जरा सांग थांब पप्पाले मसाले तर घेऊ दे बाबा. आरू चल तुला काय पाहिजे तुला पैसे पाहिजे काय घेत तू 10 वापस 10 रुपये नाहीत का. बाबू आयुष कॅडबरी घेऊन त्याला घरी घेऊन जाय. लेकराला बाजारात नाही आल्यावर मला लेकराला काहीच नाही पाहिजे फक्त कॅडबरीच पाहिजे. गेले तिकडे दुकानात नाही. आता घेतात पोंगे कारण की लेकराला बाजाराच्या दिवशी पोंगे लय आवडतात खायला. कलर इकडे पोंगे पण तळणं चालू आहे. बस फक्त पोंगड्या टाकल्या आणि झाले पोंगे तळून. ते लसण पोंगे घ्या चांगले लागतात. चला घेतले आता पोंगे निघतो घरी नाही निघत एका परी. मार्केट मध्ये जायचं आहे अजून. आता आलो आम्ही मच्छी मार्केट मध्ये. मच्छापा किती सारे आहेत हो का. हा बाजूचा हे काय पाव आहे किलो हो जिलाबी. तिकडून पण आहेत काही मच्छ्या दिसत असतील तुम्हाला. तिकडून तर लेस मोठ्या मोठ्या आहेत. कतला कशी दिली लेस मोठ्या मोठ्या आहेत. हे काय होय सरपासारखं वाईर हे वाईर होत नाही हो.
हे बाम मासू हे पाकी एवढी मोठीच्या मोठीच आहे. आणि हे कलरची हे पांढरी पिवळी बाम. हा हे पांढरी बाम ते पिवळी बाम. पंकज मच्छी आहे ते नाही. सर्व टिपलं काढून देऊ राहिले ते, म्हणजे घरी टिपलं काढायचं काम नाही. मस्त आता कापकूप करून पण देतात ते त्याच्या हिशोबानं. घरी आपल्याला कापायला काहीच नाही राहत म्हणून ते इथंच कापकूप झाले. दोन्ही मासळ्याचे तुकडे तुकडे करून दिले. आता पनीर देतात ते भरून. तर चला घेतली आता मासळी, निघतो घरी. लेकरं पण वाट पाहतात घरी. आईच्या पप्पाले म्हटलं ऊस घ्या, म्हटलं ऊस घेतो म्हणतात. मस्त हे काळे ऊस गोड असतात. तोडून देऊ राहिले ते दादा ऊस. हो करा लागतील ना. आता निघालो आम्ही घरी. केवढ्याचं आहे ब्लँकेट? 600 रुपयाचं आहे. कलर मस्त आहे. 600 रुपयाचं आहे. ब्लँकेट लो, स्वेटर लो, जर्किन लो, जॅकेट लो, ट्रॅक सूट लो. हे स्वेटर केवढ्याचे आहे? ब्लँकेट लो, स्वेटर लो, जर्किन लो, जॅकेट लो, ट्रॅक सूट लो. चांगला आहे की? ब्लँकेट लो, स्वेटर लो, जर्किन लो, जॅकेट लो, ट्रॅक सूट असं लो. नाही मला. 450 ते नाही पाहिजे. साधं नाही ब्लँकेट लो, स्वेटर लो, जर्किन लो, जॅकेट लो, ट्रॅक सूट लो. पाहिजे. हे पण मस्त आहे. हे धुवाले ब्लँकेट लो, मस्त आहे. स्वेटर लो, जर्किन लो, जॅकेट लो, ट्रॅक सूट लो. हे 602. ब्लँकेट लो, स्वेटर लो, जर्किन लो, जॅकेट लो, ट्रॅक सूट लो. ब्लँकेट लो, स्वेटर लो, जर्किन लो, जॅकेट लो, ट्रॅक सूट लो. हा चांगले आहे का बरी? ब्लँकेट लो, स्वेटर लो, जर्किन लो, जॅकेट लो, ट्रॅक सूट लो. काय रे बाबू का खाली? ब्लँकेट लो, स्वेटर लो, जर्किन लो, चला या जॅकेट लो, मग घरून. ट्रॅक तुमच्या सूट लो. हाती लय मोठा बाजार आहे ना. ते पण मस्त आहेत कलर. ब्लँकेट लो, स्वेटर लो, जर्किन लो. ब्लँकेट अरे त्या कपडे कोणी काढले शाळेचे? तर चला आता आलो आम्ही घरी. बाजारही झाला सर्व. मार्केट मध्ये पण गेलो होतो. मच्छी गिच्ची घेतली. आता म्हणजे संध्याकाळचा टाइम अंधारच होत आला. पटकन भाजी करा लागेल. बाबू आशू आरू. तर चला आता करू मस्त मच्छीची भाजी. धुवून घेऊ मस्त 2-3 पाण्यानं चकचक. तर चला मासू इथं झाली धुवून. आता मासुईच्या भाजीसाठी कांदा लसणची पेस्ट बनवून घेतो. तर त्यासाठी मी 2 कांदे घेतले. ते ताव्यावर टाकून देतो, कारण की कांदे आपल्याला भाज्याचे आहेत ना, जाडे जाडेच कापून घेतो. चला आता कांदा भाजून घेतला, लसण पण काढून घेतला. आज बाजारातली अद्रक आणली होती, त्यातली अद्रक पण काढून घेतो. थोडासा 1 तुकडा संबार पण आणला, संबार पण घेऊन घेतो. खोबरं भाजून घेतो. 1 चम्मच जिरा घेतो. चुलीवर असं खोबरं भाजलं ना तर भाजीची चव एकच नंबर होते. मस्त लागते भाजी. आयुष आरुष काय करू राहिले रे? पोंगे खाऊ राहिला का बाबू? ऊस खातो का पोंगा खातो? एक खाणं काही बी. गुलाबजामुन पण आणले. अरे पहिले ते तर खाय. पहिले ते खाय मग देतो. चला खोबरं पण भाजून झालं. सर्व साहित्य वाटून घेतो. तर चला कांदे लसण अद्रकची पेस्ट बनवून आणली. आता कढई गरम करायसाठी चुलीवर ठेवली. तेल टाकून घेऊ भाजीसाठी. तेलाला मस्त गरम होऊ देतो. त्यात टाकून घेतो पेस्ट आणि मस्त परतून घेतो. तर चला भाजीसाठी आपली मस्त ग्रेव्ही तयार आहे. आता याच्यात मी टाकू साहित्य सर्व जे काय पाहिजे ते. त्यात टाकतो आता मी गरम मसाला. सर्वात आधी अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ आणि मिरची पावडर.
मिरची पावडर कमी टाकायची आहे, कारण की जास्त मासेले पाणी पचत नाही, जास्त पाहिजे नाही, म्हणून मिरची पावडर कमी टाकलं. आता परतून घेतो मस्त. मसाला पण मस्त परतला गेला आपला, तेल सुटलं मस्त, म्हणजे भाजीसाठी आपला मसाला तयार आहे. त्यातनी टाकतो आता हे मसाल्याचं पाणी, जे पेस्ट होती ना त्याचं पाणी होतं, ते पेस्टचं पाणी टाकून घेतलं. आता परतून घेतो एक वेळ आणि त्याच्यावर झाकण ठेवतो मस्त ग्रेव्ही होईपर्यंत, त्याच्यावर तर्री येईपर्यंत. आता झाकण काढून घेऊ, ग्रेव्ही पाहू कशी झाली तर. हा मस्त झाली, तर्री पण मस्त आली, पाहू शकता तुम्ही. दाखवतो तुम्हाला. हे बघा, पाणी टाकून घेऊ, जेवढं भाजीले पाणी पाहिजे तेवढं. आता याला एक उकळी येऊ देतो मस्त. त्याला पण उकळी पण मस्त आली. आता याच्यातनी जे मी मासळीचे तुकडे धुतले होते ना ते टाकून घेतो एक एक. सर्व टाकून घेतले. आता एक वेळ परतून घेतो, खालीवर करून घेतो. जास्त वेळ परतवायचे नाही यात, नाहीतर मग ते घाटा होऊन जातात. एका वाफेतच शिजून जातात ते, जास्त वेळ काही जाव लावायचं काम नाही राहत. जाव म्हणजे हे म्हणजे उभया. तर झाली आपली मस्त मच्छीची भाजी तयार. आता उतरून घेऊ. तर पाहू शकता, बाजारातून आल्याबरोबर सगळ्यात पहिली मी भाजी करून घेतली, कारण की आयुषचे पप्पा गेले होते वावरातून आल्याच्या नंतर त्याला लागली होती भूक, तर बाजारात गेलो, बाजार करून आणला, भाजी करून घेतली. आता मा बाजार सोडायचा राहिला. तर मग बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आज गावच्या आठवडी बाजारातनी भारी गर्दी आणि आजचा बेत मच्छी करी.